सर्व आचित गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 53 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. आजचा विषय आहे जीवाची अयोग्यता. परमेश्वराने जीव सर्वाधिकारी असं स्पष्ट जरी सांगितलेलं असलं, परंतु तो सर्वाधिकार कधी ठरतो? ज्यावेळेस आपण प्रयत्न करून परमेश्वराचे तत्त्वज्ञान, धर्म याची जाणीव करून घेऊन आणि ज्ञानाद्वारे ज्यावेळेस आपण कृतीवर जातो, त्यावेळेस तो जीव सर्वाधिकारी ठरतो. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती आहे, एखादा मुलगा आहे, पहिलीत आपण शाळेत घातल्यानंतर तो जर शाळेत गेला नाही किंवा त्याने अभ्यास केला नाही, त्याने प्रयत्न केला नाही, तर तो अधिकार जो आहे तो त्याला प्राप्त होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ही आध्यात्मिक शाळा, या शाळेमध्ये परमेश्वराने बोधरूपी आपल्याला ॲडमिशन जरी दिलेलं असलं, तरी पण आपण जोपर्यंत प्रयत्न करत नाही आणि परमेश्वराने सांगितलेलं हे तत्त्वज्ञान समजून घेऊन कृतीवर जात नाही, तोपर्यंत मात्र आपला अधिकार हा पूर्णपणे सर्वाधिकार ठरत नाही. आणि तो ठरवण्यासाठी आपणच आपल्या कर्माद्वारे अनेक अडथळे जोडत असतो. आणि ते अडथळे आपल्याला वेळोवेळी प्रत्येक वळणावरती, प्रत्येक रस्त्यावरती दोषरूपाने आपल्या समोर येत असतात. त्या अडथळ्यांवरती जर आपण मात केली, तरच आपण आपली ही आध्यात्मिक प्रगती ही साधू शकतो. अन्यथा आपण केलेले कर्म ते आपल्यालाच अडथळे ठरतात आणि त्याच अडथळ्यामुळे हा जीव सर्वाधिकारी जरी असला तरी फेल होण्याची शक्यता अधिक उत्पन्न होत असते. कारण अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपण ज्या अर्थी उद्धरून गेलो नाही, त्या अर्थी आपण नापास होण्याचं जे प्रमाण आहे आपल्याकडं खूप मोठं आहे. त्यावेळेस परमेश्वराने आपल्याला बोध दिला होता, त्यावेळेसही परमेश्वराने अवतार घेतला होता. त्या अवतार घेतल्यातून परमेश्वराने त्यावेळीही आपल्याला ज्ञान सांगितलं होतं. विधी अविधीचं जे ज्ञान आहे ते आपल्याला सांगितल्यानंतरही आपण ते न पाळल्यामुळं, आपला प्रयत्न कुठंतरी कमी पडत असल्यामुळं आपण तिथंही फेल झालो, नापास झालो आणि अनंत जन्मात, अनंत सृष्टीत परत जन्ममृत्यू असं करत करत आलेलो आहे. तर ही जी अडथळे जे आहे हे आपण आपल्याला जोडत असतो. मी केलेलं कर्म कधीही तुम्हाला लागू शकत नाही, तुम्ही केलेलं कर्म कधीही मला लागू शकत नाही. मी निर्माण केलेला अडथळा हा मलाच अडथळा ठरत असतो. हे ज्यावेळेस आपण समजून घेऊ, त्यावेळेस कधीही आपण दुसऱ्याच्या अडथळ्याचा किंवा दुसऱ्याच्या अडचणीचा, दुसऱ्याच्या दुःखाचा कधीही विचार करणार नाही आणि कधीही कोणाला फसवण्याचा किंवा खोटं ठरवण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण कोणीच कोणाला फसू शकत नाही. ज्यावेळेस आपण एखाद्याला फसवण्याचा प्रयत्न करतो, तो प्रयत्न जरी यशस्वी झाला, बाह्य अंगाने आपल्याला जरी दिसत असलं की मी त्याला फसवलेलं आहे, परंतु त्या कर्माद्वारे आपणच आपल्याला फसवलेलं असतं. कारण ते कर्म आपल्याला अडथळा रूपाने कधीतरी, कुठंतरी, केव्हा तरी आडवं येणार आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण आपल्याला फसवत असतो, आपण आपल्याला खोटं ठरवत असतो आणि आपणच आपल्याला अडथळे निर्माण करत असतो. त्यासाठी परमेश्वराच्या ह्या तत्त्वज्ञानात आपण ज्यावेळेस जाऊ आणि अभ्यास करू, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की इथं जर प्रगती साधायची असेल तर अत्यंत क्लीन म्हणजे स्वच्छ राहणं अत्यंत गरजेचं आहे. बाह्य अंगाने आपण करत राहिलो तर त्या अंतर्मनात जाईलच याची गॅरंटी नाही. आणि जोपर्यंत अंतर्मनात ही गोष्ट जात नाही, रुजत नाही, तोपर्यंत आपली जी कृती, आपला जो आचार आहे हा परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून बाह्य अंगाने केलेलं कोणतंही कर्म असेल ते आपल्याला आतल्या आत्म्याला किंवा आतल्या जीवाला अडथळीत ठरत असतं. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे विचाराची जी शृंखला ही अध्यात्मात अत्यंत गरजेची असते. ती विचाराची शृंखला आपण भौतिक जगामध्ये खूप
ठिकाणी वापरत असतो. प्रत्येक क्षणाक्षणाला, मिनिटा कोणताही निर्णय घेत असताना भौतिक जगातले सुख मिळवण्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आणि त्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेच्या पाठीमागं विचाराची शृंखला खूप मोठी आपण उभी करत असतो. तोच विचार जर आपण अध्यात्माच्या अनुषंगाने जर आत्मचिंतन केलं, तर सहजच आपणच विचार करावा की आपण अध्यात्मामध्ये कधी आणि केव्हा कुठपर्यंत विचार केलेला आहे. आपण एक सहज नैसर्गिकरित्या धार्मिकता करत असतो. देवपूजा करणे, कधीतरी स्थानावर जाणे, काहीतरी लीळा ऐकणे, सत्संगाला जाणे. परंतु आपल्या अंतर्मनामध्ये जो बदल आहे, तो बदल कशाने घडेल? परमेश्वरांनी नेमकं एखाद्या विशिष्ट लीळेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, हे संशोधन करण्याचा आपण कधीही कुठेही प्रयत्न केलेला नसतो. तितका वेळच नसतो आपल्याला. परंतु ज्याच्यासाठी आपण वेळ काढत नाही, त्याचसाठी आपण वेळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अध्यात्मातला काढलेला वेळ हाच आपल्या हिताला ठरत असतो. उलट आपण भौतिक जगामध्ये, कौटुंबिक जगामध्ये वावरत असताना खूप वेळ काढतो, संसाराला खूप वेळ देतो. पण तो वेळ खऱ्या अर्थाने आपल्याला त्रासदायक आणि अडचणीचा आणि दुःखाचा आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्याला गरज वाटेल अध्यात्माची आणि त्या गरजेनुसार मग आपण अभ्यास करू, संशोधन करू, विचार करू, चिंतन करू, योग्य अयोग्य याचं पडताळणी करून मग आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. तर ही जी जीवाची अयोग्यता आहे, ही आपण आपल्याला जोडत असतो. यात 5 प्रकार येतात आणि यामुळेच जीवामध्ये अयोग्यता प्राप्त होत असते. जर जीव सर्वाधिकारी असला, तरी मग अयोग्यता येण्याचं कारण काय? तर जे आपण केलेले कर्म असतात किंवा आपण जोडलेल्या ज्या गोष्टी असतात, त्यामुळंच आपल्याला त्या प्राप्त होत असतात. जेव्हा आपणच आपलं प्राप्त करतो, त्यावेळेस आपल्यालाच त्याच्यावरती मात आपल्याला करावं लागेल. अन्यथा कोणीही त्याच्यावरती मात केली किंवा करू देऊ शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. जितके तुम्ही क्लिअर, जितके तुम्ही क्लीन, जितके तुम्ही स्वच्छ, तितके तुमचे अडथळे कमी. आजच्या स्वभावावरती मागचा स्वभाव तुम्ही अंदाज घेऊ शकतात. जितके तुमचे आडाखे विचार करण्याची पद्धत किंवा अत्यंत क्लिष्ट नकारात्मक विचार, तितके तुमचे अडथळे पुढं जास्त वाढलेले. याच्यावरून आपण समजून घ्यायचं की आपण आपलं बदल जो करायचा आहे, तो कोणता करायचा आहे आणि कसा करायचा आहे, कशा पद्धतीचा करायचा आहे. तर ह्या 5 प्रकारामध्ये विधिभंगाची अयोग्यता हा पहिला प्रकार येतो. दुसरा प्रकार आहे निषेध आचरणाची अयोग्यता. तिसरा प्रकार आहे अडथळेरूप अयोग्यता. चौथा प्रकार आहे भोग्यरूप अयोग्यता आणि 5वा प्रकार आहे जीवस्वरूपीची अयोग्यता. तर हे स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येकाच्या ज्या अयोग्यता आपण जोडत असतो त्याप्रमाणे आपण बघणार आहोत. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपणच आपल्यासाठी कसे अडथळे आणि संकट जोडलेले. जे बी अडथळे, जे बी संकट आपल्या समोर आज येतात, मग ते भौतिक जगाचे असो किंवा आध्यात्मिक जगाचे असो, ते आपणच मिळवलेले असतात. कोणाचे अडथळे कोणालाही मिळू शकत नाही. कोणाचेही दुःख कोणालाही मिळू शकत नाही. आपण दुःखी आहोत तर आपण कधीतरी ते मिळवलेलं आहे म्हणून आपल्याला भेटलं आहे. आपल्या जीवनामध्ये अडचणी आहे तर ते कधीतरी आपण मिळवलेलं आहे म्हणून ते आपल्याला आहे. म्हणून त्याचं दुःख करण्यात काही अर्थ नाही. मी मिळवलेलं आहे, मला आलं आहे, त्याचं दुःख काय करायचं? हा, दुसऱ्याने कोणीतरी केलं आहे आणि त्याचा त्रास मला होतो आहे, तर त्याचं दुःख करणं साहजिक आहे. कारण दुसऱ्याचं कर्म आपल्याला लागतं आहे आणि त्याचा आपल्याला त्रास होतो आहे. पण असं कधी होतच नाही. याचा अर्थ आपण केलेले कर्म, त्यातून मिळालेलं दुःख, त्यातून मिळालेल्या अडचणी आणि त्याचं दुःख करण्यात काही अर्थ नसतो. कारण आपण केलेलं आहे ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे, आपल्यालाच ते निपटावं लागणार आहे. तर याच्यामध्ये विधिभंगाची जी अयोग्यता आहे ती आपण बघणार आहोत. परमेश्वराने सातकास जो विधी सांगितलेला आहे, आपल्याला तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराने एक आचार सांगितलेला आहे आणि त्या आचारामाध्यमातून, त्या विधीच्या माध्यमातूनच आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. ते एक नियम असतो, एक सिस्टम असते. प्रत्येक ठिकाणी त्या नियमाच्या अधीन राहून आपल्याला जर काम केलं तरच आपल्याला त्या विशिष्ट गोष्टीपर्यंत किंवा विशिष्ट हेतूपर्यंत किंवा विशिष्ट हेतू साध्य करता येतो. तसंच अध्यात्माचं आहे. परमेश्वराने आपल्याला परमेश्वर प्राप्तीचे काही विधी सांगितलेले आहे. तो विधी जर आपल्याकडून भंग पावला, म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण ऐकलं नाही किंवा आपल्याला त्यावरती निष्ठा बसली नाही किंवा आपल्याला ते करता येत नाही, तर आपल्याला
तो विधिभंगाची अयोग्यता आहे ती लागत असते. तर त्या विधिभंगाची अयोग्यता प्राप्त जेव्हा होते तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही, परंतु भविष्यात त्याचे अडथळे आपल्याला मध्ये निर्माण होत असतात आणि ते निर्माण जे झालेले असतात तेच आपल्यासमोर आज किंवा कधी काल किंवा कधीतरी उद्यासुद्धा येऊ शकतात. एकदा असंच सर्व बसलेले भक्तजन त्यावेळेस देवाने भटांना म्हणजे आचार्यांना विचारलं, तुम्ही पिंपळगावला गेला होतात तर तिथून आले म्हणे. तर आचार्य म्हटले, हो आलो. तर सर्वजण देमतीशी भेटले आणि ती देमती कशी आहे, काय आहे, बरी आहे का, तिची तब्येत वगैरे काही कमी जास्त विचारलं का, असं देव सहज विचारतात. तर त्यांना काही वाटलं नाही त्याच्यामध्ये. ते म्हणे, नाजी निनीजेजी मी गेलोय नाही, विचारलंय नाही, मला ते माहीत पण नाही. देव म्हणतात, इथीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आदी करून तुम्हा नमस्कारने किंगा. मा येथीची येसनी देमती कैसीनी डावलेली. म्हणजे परमेश्वर स्पष्ट त्यांना सुनावतात का मी जिथं उठलो बसलो जे ते ओटे गोटे आहे ते तुम्हाला नमस्करणीय, तुम्हाला वंदनीय. हे असताना जड ज्या गोष्टी आहे त्या तुम्हाला नमस्करणीय वंदनीय असताना एक चेतन जी गोष्ट आहे, जो भक्त आहे, तर एवढी मोठी जी देमती आहे जी आमच्या सन्निधानात असते किंवा होती, तिला तुम्ही डावललं कसं? तिला का नाही भेटले तुम्ही, का नाही पडताळलं, का नाही विचारलं? आणि त्यामुळं देव रागावले सुद्धा आचार्यांवरती. मग त्यावेळेस भटी म्हणितले म्हणजे आचार्य म्हणतात, मग मला गावात जाण्यासाठी निरोध होता, म्हणजे मला जायची इच्छा नव्हती म्हणून मी गेलो नाही. त्यामुळं डावलण्याचा काही विषय नाही आणि माझ्या मनात असं काही नव्हतं की देमतीला डावलायचं. त्यामुळे मी गेलो नाही. एक परिहार दिला, कारण दिलं. पण देव सांगतात, वानरे आपले सगळे निरोध परिहरुनी, जे बी अडीअडचणी असेल, संकट असतील, ते सर्व परिहरण करूनी येथीच्या संबंधियाच्या संबंधा जायचे. मग तो म्हणे ते कीचे. जिथं मी संबंध दिलेला आहे तिथं जा, विचारा आणि तो म्हणतील तसं करा. आणि मग त्यावेळेस आचार्य स्पष्ट सांगतात, हो जी मी आत्ता चुकलो, पण इथून पुढं असं कधी करणार नाही. यातून थोडक्यात सांगायचं की परमेश्वर स्पष्ट त्यांना विधी सांगताय की तुम्ही जर असं जात असाल तर असं असं केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा एक विधी आहे आपल्या तत्त्वज्ञानात. स्नान करण्याचा विधी, साधू संतांच्या बाबतीतला असला विधी, आचाराचा विधी आहे, स्वतःचं काम करण्याचं असेल तर तो विधी आहे, असे अनेक विधी आहे. तुम्ही सूत्रपाठात वाचन करताय, अभ्यास करताय, आचार मालिकेमध्ये गेल्यानंतर असे कितीतरी विधी तुम्हाला दिसतील. तर हा स्वामींनी सांगितलेला विधी सांगितलेला असताना जर आपण त्याचा भंग केला किंवा ते पाळलं नाही तर याला विधिभंगाची अयोग्यता असते. आजही आपल्याला गुरुजन साधू संत सांगतात की आपण ज्या रस्त्याने चाललो तिथं स्थान असेल, स्थान डावलू नये. 2 मिनिटं का होईना, 1 मिनिटं का होईना आपण तिथं स्थानावरती डोकं टेकवलं पाहिजे, तिथली लीळा आठवली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. आपल्याला घाई असते जगामध्ये काम करायची, जो तो पळतोय, नुसता पळतोय, कशासाठी पळतोय हे मात्र माहीत नाही, पण पळण्याचं आपल्याला ठरवलेलं आहे आणि म्हणून आपण पळत राहतो. परंतु त्या रस्त्याने आपण चाललोय आणि परत त्या रस्त्याने जाण्याची कधी वेळ येईल, कधी आपल्याला संधी भेटेल हे सांगता येत नाही. म्हणून 2 मिनिटं लागतात स्थान करायला. जरी आता कदाचित आपल्याला नाही स्थान करता आलं, अजिबातच वेळ नाही आहे, काही टेक्निकली अडचणी असतात, आपल्याबरोबर 4 लोक वेगवेगळे असतात, प्रत्येकाची कामं असतात, तर निदान आपण शांत डोळे मिटून आपण त्या स्थानाची लीळा आठवली पाहिजे आणि मग ते स्थानापासून आपण पास झालं पाहिजे. हेच करत असताना एखादा आश्रम आहे किंवा काही वासनिक आहे का ज्यांची आपली ओळख आहे, त्या गावावरून आपण जातोय, तर पडताळलं पाहिजे काय चाललंय काय नाही. आध्यात्मिक तुम्ही काय अभ्यास करता, काय वाचन करता, सत्संग घेता की नाही ना. आपण बाकीच्या गप्पा इतक्या मारतो, त्या गप्पांना कोणत्याही प्रकारच्या मर्यादा राहत नाही, परंतु आध्यात्मिक बाजूने आपण कधी विचारत नाही. जेव्हा आपल्याला वासनिक भेटला किंवा साधू संत भेटले तर अध्यात्मावरती चर्चा झाली पाहिजे. तर तुम्ही कुठं राहता, तिथे बाजूचे किती स्थानं आहे, कोणते स्थान आहे, त्यांच्या लीळा काय आहे, किंवा आता काय अभ्यास चालू आहे. साधू संतांना विचारणं हे अधिक वृत्तीचा आचार होऊ शकतो, परंतु साधू संतांनी जेव्हा भेटल्यानंतर नामधारक असेल तर त्या पद्धतीनं, वासनिक असेल तर त्या पद्धतीनं विचारलं पाहिजे. आणि विचारतात काही साधू संत
परंतु ते विचारायच्या ऐवजी आपण जर दुसरंच विचारायला लागलो की काय तुमचा धंदा काय म्हणतोय, तुमच्या शेतीमध्ये काय पिकतंय, तुमच्याकडं काय आहे काय नाही आहे, तर यातून बरेचसे लोक जरी बोलत नसली तर नंतर मात्र नकारात्मक भूमिका आणि दोष काढतात की हे साधू संत फक्त आम्हाला हेच विचारतात, अध्यात्माचं काही विचारत नाही. तर हे विचारणं ही आपली परंपरा आहे, ही पडताळणं झालं. त्याचप्रमाणे आपण आपल्या नामधारकाला, आपण वासनिकाला फोन करतोय किंवा कधीतरी जातोय तिथं भेटतोय, तर विचारलं पाहिजे. आपण बाकीच्या गप्पा भरपूर मारतो, परंतु त्यात अध्यात्माचा हा एक भाग असला पाहिजे. तर ही करत असताना आपण जर ते डावललं तर त्याला विधिभंगाची जी अयोग्यता आहे ती लागत असते. आणि आज आपल्याकडे ती परंपरा पण आहे. साधू संत सांगतात पण की स्थान डावलण्याचे दोष आपण लावून घेऊ नये, कारण आपण स्थानापासून चाललोय. आणि त्याच्या पाठीमागे एकच कारण असतं की त्या रस्त्याने आपण जात असताना नैसर्गिकरित्या आपल्या देवाचं स्थान आपल्याला होतंय, तर आपण जर नाही केलं तर परत त्या रस्त्याने आपण कधी जाऊ, किंवा स्थान करण्याच्या उद्देशानेच आपण जाऊ की नाही, ही शक्यता कमी असते. आपल्याला सांगता येत नाही, म्हणून ते डावलू नये. साधू संत असतात, आश्रम असतात, त्यांचं दर्शन आपल्याला घेता येतं, किंवा मग वासनिक लोक असतात, त्यांच्याशी आपल्याला बोलता येतं, काही चर्चा करता येते, आपली उजळणी होती, त्यांची उजळणी होती. त्या अनुषंगाने विधिभंगाची अयोग्यता जर आपण न लावण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला ते अडथळे होत नाही. आणि असे कितीतरी वेळा आपल्याला अनुभव येतात, प्रचिती पण येतात, का ज्या रस्त्याने आपण जात असतो एखाद्या वेळेस ते स्थान असतं, आपण ते डावललं किंवा आपल्याला नाही करता आलं तर भविष्यात खूप लवकर ती स्थान करण्याची संधी आपल्याला भेटत नाही. हा माझा पण अनुभव आलेला आहे. ती एक मानसिकता पण असू शकते, परंतु नक्कीच त्या रस्त्याने परत जाण्याचा योग लवकर येत नाही, किंवा आलाय तरी परत ते अडथळे आपण जोडलेले असतात. आणि म्हणून आपल्याला ते स्थान परत घडत नाही. स्थान करण्याचा उद्देश एकच असावा की तिथली लीळा आपल्याला आठवते. ती लीळेचं आठवण केल्यानंतर परमेश्वराचं अप्रत्यक्षरित्या आपण स्मरण करतो, चिंतन करतो. त्यामुळं आपल्यामध्ये उजळणी निर्माण होते आणि आपण उजाळल्या जातो, धर्मदक्ष होतो. म्हणून आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे. दुसरी जी अयोग्यता आहे, निषेध आचाराची अयोग्यता, आचरणाची अयोग्यता. निषेध परमेश्वराने सांगितलं हे करावं, हे करूच नये, असं स्पष्ट परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि ते जर केलं आपण तर मात्र त्याची अयोग्यता आपल्याला लागत असते. स्वामींनी स्पष्ट आपल्याला विधी निषेध सांगितलेला असतानाही तो निषेध जर साधकाने आचारला नाही किंवा त्याचा आपण विचार केला नाही, सिरियस केला नाही, असं काही नसतं असं म्हणून आपण ते डावललं तर निषेध आचरणाची अयोग्यता प्राप्त होत असते. परमेश्वर स्पष्ट सांगतं, मातापुरा कोल्हापुरा न वाचावे. का बरं न वाचावे? तर तिथं जे देवतेचे साधक आहे, साधना आहे, त्यांची जी तिथं जी शक्ती आहे ते सामर्थ्य काम करत असतं आणि अप्रत्यक्षरित्या साधकाला त्याचे अडथळे निर्माण होत असतात. म्हणून परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलंय, मातापुरा कोल्हापुरा न वाचावे. म्हणजे मातापुराला म्हणजे माहूरला आणि कोल्हापूरला जाऊ नये. आता कोल्हापूरला जाण्याचा काही संबंधच येत नाही आपला, कारण तिथं स्थानं नाही, काही नाही, काही नाही. परंतु मातापूर म्हणजे माहूर, इथं आपण जाण्याचा उलट आपल्याला देवाने सांगितलं तर आपल्याला मध्ये एक अपेक्षा निर्माण होते, अरे का नाही सांगितलं? तर त्याच्या पाठीमागच्या आपण लीळा आपण पडताळली पाहिजे, बघितली पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे का परमेश्वराचा सांगण्याचा उद्देश काय. आजकाल ते एक फॅड झालेलं नाही, एकदा तरी जावं. अहो पण 1650 स्थानं की जे दररोज आपण म्हणत राहतो, त्या 16.5च्या स्थानावरती आपण जाऊ शकतो किंवा जाता येतं आपल्याला. तिथं कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी नाही आहे, अडथळे नाही आहे. मग एक स्थानावरती नाही गेलं तर काय फरक पडतोय? त्याच्यातसुद्धा लोकांनी मतमतांतर काढलेलं आहे. आणि ते मतमतांतरण का? की मातापुरा कोल्हापुरा न वंचावे, म्हणजे वरती टिंब दिलं की जाऊ टाळूच नाही, जायचंच असं होतं. आणि वाचावे म्हटलं की जाऊ नये असं होतं. आता याचा परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, सूत्राचा अर्थ कधीही प्रकरणवश घ्यायचा असतो. प्रकरणवश जर आपण बघितला तर त्या प्रकरणवशानुसार आपल्याला परमेश्वराने स्पष्ट तिथं न जाण्यास सांगितलेलं आहे. कारण जे लीळाचरित्रामध्ये आपण लीळा घेत असतो, ती लीळा जर आपण बघितली तर त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की तिथं नेमकं काय आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे. एकदा आचार्य देवाला विचारतात की परमेश्वर असन्निधान देतात, तर असन्निधानी महात्म्यांनी काय काय वर्जावे, म्हणजे असन्निधानामध्ये आपल्या साधकांनी काय काय करू नये, काय काय त्याग करावा. तर परमेश्वर
बरेच सूत्र तिथं सांगतात की सर्व द्रव्य संबंध साक्षी न ठाकावे, क्रय विक्रय न करावे, छेदभेद न करावे, तुम्ही आवडीनिवडी न व्हावी, तुम्हा विधिनिषेध न व्हावा, तुम्ही जात्रेक्षेत्रा न वाचावे, तुम्ही पुरी पाटणी न वसावे. म्हणजे हा आचार परमेश्वराने असंनिधानीचा सांगितला आहे. आणि त्याच वेळेस परमेश्वर सांगतात की जो जाणता असतो, जाणता विको सुका ते निधी, म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या टाळाव्यात आणि अशा स्थानी अशा ठिकाणी आपण जाऊ नये जिथं राजस तामस स्थान असतं. कानड देशात तेलंग देशात न असावे, ते विषय बळ देत म्हणले, तिथं अवधूत मान्य महाराष्ट्रीय असावे, महाराष्ट्रातच असावं, कारण तेलंग देशाला कर्नाटकला जाऊ नये असं सांगितलंय. मग महाराष्ट्रात असावं तर सगळीकडेच असावं का, सगळीकडं वावरावं का? नाही, परमेश्वर म्हणतात मातापुरा कोल्हापुरा न व्हायचं. या महाराष्ट्रामध्ये माहूर आणि कोल्हापूर हे साधकाला वर्ज्य सांगितलंय, तिथं जाऊ नये का, तर तिथले स्वाभिमानी जे स्थाने आहे ते साधकाशी विघ्न करीती असं स्पष्ट सांगितले. आणि कुठं राहावं कुठं नाही राहावं हे परमेश्वरांनी ह्या लीळेमध्ये अत्यंत सुंदर आणि स्पष्ट सांगितलेलं असताना सुद्धा त्याच्यावरती लोक मतमतांतर निर्माण करतात. हा एक एक प्रवृत्ती आहे, एक वृत्ती आहे. आणि ती वृत्ती कशातून कुठून निर्माण झाली आहे हे आपण शोधलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. 1650 स्थानावरती तुम्हाला कुणी अडवत नाही, तुम्ही जाऊ शकता. परंतु एक स्थानाला देवाने सांगितलंय जाऊ नका, तर तिथं मतमतांतर निर्माण होतंय. आता कोणती गोष्ट प्रचितीला कधी येते, जेव्हा अनुभवाला येत असते. आणि ते अनुभव जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला प्रचिती यायला थोडेसे अडथळे येतात. प्रचिती येणारच नाही असं नाही, परंतु अनुभवातून ती प्रचिती लवकर येत असते. माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. एकदा माहूरला जाण्याचा काही प्रसंगच नाही, संबंधच नाही, आणि परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, त्यामुळं तो विषय नाही. परंतु कधीतरी स्थान करताना एखाद्या भिक्षुकांबरोबर मी माहूरला गेलो तर जाण्याची इच्छा नसताना गेल्यानंतर खाली देवदेवेश्वरी स्थान केलं आणि वरती जाण्याचा योग आला. तर माझ्या मनातली एक अशी भावना निर्माण झाली का नाही जायचं, कशासाठी नाही जायचं, आपण चुकी केलेली इथं येऊन. मग तिथून काही पाणी पिणी न पिता वगैरे तसंच रिटर्न झालो आणि परमेश्वराकडे एक माफी मागितली का देवा, तुम्ही सांगितलेलं असताना सुद्धा मी ते डावलण्याचा प्रयत्न केला, इथून पुढं असा प्रसंग कधी येऊ देऊ नका. आणि तो विषय क्लोज झाला. योगायोगाने तिथं माहूरला साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन, माननीय शेवाळकर सर म्हणून आमचे मित्र त्यांनी भरवलं आणि त्यांनी मला बोलवलं. परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की नांदेडला या आणि मग कुठं यायचं ते आम्ही तुम्हाला सांगतो. माहूरला कार्यक्रम हे माहीतच नाही, पण जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा लक्षात आलं आपण माहूरला पोचलो आहे. कार्यक्रम झाला, नाविलाजे, आपण स्वतःहून आलेलो नाही आहे, अचानक आहे, परमेश्वराचीच काहीतरी प्रवृत्ती असावी किंवा परमेश्वराचाच आदेश असावा असं म्हणून आम्ही मुक्काम केला. कार्यक्रम झाला, आता आलोच येतच ते स्थानं करून घेऊ. ते स्थानं करण्याचा योग आला. जे विशेष स्थळं असेल किंवा देवदेवेश्वरी असेल हे सर्व स्थानं वगैरे केले. पण आल्यानंतर मला एक जाणवलं, माझं सूत्रपाठ बऱ्यापैकी पाठ असतानाही ज्यावेळेस कधीतरी सत्संग घेण्याचा योग आला, कोणाला समजावण्याचा योग आला, जेव्हा एखादं सूत्र मला सांगण्याचा वेळ येतो ना, तेव्हा ते सूत्र मी थोडंसं विसरलो आहे का काय, मला आठवावं लागतं आहे का काय, असं मला जाणवलं. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण विधिभंगाची अयोग्यता जोडलेली असावी. हे मनात आल्यानंतर मी प्रायचित्त घेतलं परमेश्वरासमोर, जी कबुली दिली, चुकी केली, माझी चुकी मान्य करा देवा, तुम्ही दयाळू आहात, दया करा, कृपाळू आहात, कृपा करा. अशा पद्धतीने ते केल्यानंतर मला ती प्रचिती आली का देवाने जर डावायला सांगितलंय याचा अर्थ नक्कीच तिथं काहीतरी शक्ती आहे, ती कार्य करते. आणि परमेश्वर स्पष्ट सांगताय का तिथं साधकाशी विघ्न करते. आता आपण काय एवढे मोठे साधक पण नाही, आपण एक साधारण नामधारक वासनिक अवस्थेत असताना सुद्धा जर ही प्रचिती येते, तर जे साधक आहे का जे आचार करताय, ज्यांनी सर्व संग त्याग परित्याग केला आहे, त्यांना किती अडथळे निर्माण होऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये किती मलिनत्व निर्माण होऊ शकतं, हे मी या स्वतःच माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. असे अनुभव तुमच्याकडं पण असू शकतात. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, मातापुरा कोल्हापुरा न वाचाय, ही स्वामींनी निषेध सांगितला आहे, हे करूच नाही, जाऊच नाही म्हणे. तरी त्याचं आचरण केलं तर निषेध आचरणाची अयोग्यता नक्कीच प्राप्त होणार व त्यातून मलिनत्व निर्माण होऊन जीवधर्मापासून जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण होत असते.
म्हणून आपण ह्या गोष्टी करू नये. जे परमेश्वरांनी आता सूत्रपाठामध्ये गेल्यानंतर न न न हे जे जिथं जिथं सूत्र येतात ते आपण जर वेगळे काढले तर आपल्याला लगेच अ, अविधी जो आहे किंवा निषेध जो आहे तो आपल्याला लगेच कळेल. म्हणून न नचे जर सूत्र काढले तर आपल्याला लक्षात येईल की आपण हे करूच नाही आणि असं परमेश्वराने आपल्याला आदेश दिलेला आहे, आज्ञात केलेली आहे आणि म्हणून त्या आपण ते त्या त्या सूत्रांची एक लिस्ट वेगळी केली पाहिजे आपण. जेणेकरून त्या लिस्टवरती, त्या सूत्रांवरती सतत आपली नजर पडत राहील, सतत आपल्या वाचनात राहील आणि त्यापासून आपण सावध होत राहू. कधीतरी ती वेळ येते. वेळ येऊनसुद्धा आपल्याला लक्षात राहत नाही. कळत नकळत आपल्याकडून ती चुकी होत जाते आणि नंतर आपल्याला कधीतरी कळतं की अरे आपल्याकडून ह्या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे, त्या झाल्या. तर ह्या ज्या गोष्टी या आपण कळत नकळतही आपल्याकडून घडू नये याच्यासाठी आपण नियमन केलं पाहिजे. सूत्रपाठातले जे सूत्र आहे ते वेगळे काढले पाहिजे आणि त्या सूत्राच्या माध्यमातून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आपल्याला हे करायचंच नाही आहे. आणि तशी परमेश्वराकडे प्रार्थनासुद्धा केली पाहिजे की देवा हे जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही आम्हाला सावध करा. अशी वेळ आमच्यावर पहिले येऊच देऊ नका. आली तरी आम्हाला सहाय्य करा आणि ते डावलण्यासाठी किंवा त्याच्यावरती मात करण्यासाठी आम्हाला परमेश्वराची सहाय्यता भेटून एक शक्ती निर्माण होऊ द्या. तर अशी प्रार्थना जर तुमच्यामध्ये असेल, तुम्ही केली असेल तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला ते असा प्रसंग येऊ देत नाही. जरी आला तरी ते लक्षात आणू देतात आणि आपल्याला ते टाळण्याचा एक आपण प्रयत्न करत असतो. तर ह्या ज्या निषेध आचरणाची अयोग्यता आहे ही सूत्रपाठात गेल्यानंतर आपल्याला अनेक सूत्राच्या माध्यमातून दिसेल. हे उदाहरणादाखल आपल्याला परमेश्वरांनी कोणता निषेध सांगितलेला आहे हे आपण घेतलं आहे. तिसरं आहे अडथळेरूप अयोग्यता. अडथळे आपणच आपले मिळवत राहतो. आपणच आपल्यासाठी अडथळे निर्माण करत असतो. कोणाच्याही कशामुळं अडथळे निर्माण होत नाही. कुणी साधकवंत जर आचरण करतोय, साधक आहे, आचरण करताय, तर शास्त्राभ्यास करतोय म्हणजे विधी आचरण्याला आपण अडथळा जर आणला, अशा साधू संतांना त्यांना जर अडथळा आणला तर अडथळेरूप अयोग्यता आपल्याला प्राप्त होत असते. कुणी अभ्यास करतंय, आपण तिथं जाऊन गप्पाच मारत बसलो, होतं कितीतरी मंदिरामध्ये. कोणीतरी स्मरण करतंय, आपण आपला मोबाईलवरती जोरजोरात बोलतोय. हे उदाहरण देतोय आणि नेहमीचे उदाहरण आहे. त्याच्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल का आपण हे कसं जोडतोय. तर हे अध्यात्म हे बारीक सूक्ष्म पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे. कधीतरी आपण मंदिरात जातो, काहीतरी मार्गात जातो, आपल्यामुळं कोणीतरी डिस्टर्ब होतंय, आपल्यामुळं कोणाला तरी त्रास होतोय किंवा आपल्यामुळं कोणाला तरी ती जी साधना करायला अडथळा निर्माण होतोय. अशा ज्या गोष्टी आहे त्यातून आपण आपल्या साधना करत असताना किंवा साधनेच्या वेळेस असे अडथळे आपण जोडत असतो. कोणाला तरी क्रियेला आडवं येणं, कोणाला तरी अनुसरणाला आडवं येणं, कोणाचं तरी कानवा ठरवणं म्हणजे याचं त्याला चुकीचं सांगणं, यातून आपण अडथळे निर्माण होत असतो. आणि ही एक प्रवृत्ती असते जीवाची, जीव दोषदर्शिका. दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसत असतात. त्याच्यामुळं आपल्याला त्याचं काहीच विशेष वाटत नाही. परंतु हे करत असताना आपल्याला जरी विशेष वाटलं नाही, तर नैसर्गिकरित्या आपण मात्र कितीतरी संकटं आपल्या झोळीमध्ये घेऊन फिरत असतो आणि झोळीमध्ये टाकत असतो. आणि ते टाकण्याचं काम आपणच आपल्यासाठी करत असतो. याच्यासाठी अत्यंत सावध राहणं आणि त्या सावधानतेतून धर्म सांभाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर अडथळेरूप जी अयोग्यता आहे आणि आज अडथळे आपल्याला होतात. आपल्याला स्थानाला जायचं आहे, अडथळा निर्माण होणार. क्रिया करायची, अडथळा निर्माण होणार. अभ्यास करायचा आहे, अडथळा निर्माण होणार. किंवा आपल्याला सत्संग ऐकायची इच्छा, चला आज निवांत 1 तास आपण बसून सत्संग ऐकू, कोणता तरी अडथळा निर्माण होणार. आणि मग आपल्याला विचार करतं का आपण अध्यात्मातल्या ज्या गोष्टी आहे त्या करायला गेलो का आपल्याला अडथळे निर्माण होतात. असं का होतं? हे आपण मिळवलेलं आहे, आपण जोडलेलं आहे, म्हणून ते पुढे येत राहतात. मग त्याच्यावरती काहीच उपाय नाही का? आहे उपाय. परमेश्वराची प्रार्थना आणि आपला प्रयत्न. कारण माझ्या संपर्कात खूप लोक आहे. मी कधीतरी कुठेतरी काही जायचं, त्याला सत्संगाला जायचं आहे, 4 दिवस अगोदर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला सांगून ठेवलेलं असतं की आपल्याला जायचं आहे अशा टिकाणी, तुम्हाला जमेल का? तो शब्द पण देतो की 100% मी येणार तुमच्याबरोबर. आणि ज्यावेळेस निघायची वेळ येते ना, ते इतके कारणं सांगतात, इतका प्रॉब्लेम्स, इतक्या अडचणी, यायची इच्छा आहे परंतु तुमच्याबरोबर मला येता येत नाही. असं एकदा नाही अनेक वेळा अनुभव मला आलेला आहे. किंवा स्नान करायला जायचं आहे, चला हे स्नान करायला चाललो आहे मी, मला काम आहे, चला स्नान पण करून येऊ, येत असेल तर चला. सांगितलं, हां येतो, काय हरकत नाही, स्नानच करायचं आहे, उलट चांगलं आहे. परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा इतके अडथळे त्यांनी
सांगितलेले राहतात आणि सांगतात त्यांना येताच येत नाही, जमतच नाही. तर ह्या ज्या गोष्टी किंवा आपल्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत होतं, पण आपण जर प्रयत्न केला त्याच्यावर मात करायची, काही हो अडथळा किती हो काही फरक पडत नाही असा विचार करून एकदम हिंमत ठेवून आणि समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर निघालो तर नक्कीच ते अडथळे आपले दूर होत असतात आणि ते अडथळ्यावर आपण मात केलेली असते. एकदा का त्या अडथळ्यावरती तुम्ही वारंवार मात करायला लागेल त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल का अध्यात्माची कोणती गोष्ट घ्या, मग ती स्थान करण्याची असो, क्रिया करण्याची असो, सत्संग ऐकण्याची असो, काही वाचन करण्याची असो किंवा आणखीन कुठं काही सेवाच्या माध्यमातून, शुश्रूषेच्या माध्यमातून किंवा काही व्यापाराच्या माध्यमातून जाण्याची वेळ असो, तुम्हाला अडथळाच येणार नाही. तुमची एक मनाची एक धारणा पक्की झालेली असते आणि ते करायचं एकदा तुम्ही ठरवलं का ते अडथळे आपोआपच परमेश्वर दूर करत असतात. परंतु नवीन नवीन 1-2-4 वेळा अडथळे निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न मात्र तुम्हालाच करावा लागणार आहे. जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती मात करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. हे नंतर तुमच्या प्रचितीला पण येईल. 4 नंबरचं आहे भोग्यरूप अयोग्यता. म्हणजे सन्निधानी जे घडले ओकटे ते सन्निधानीची भोगिता तर कैसे अन्य तत्व नव्हे. परमेश्वर स्पष्ट सूत्र सांगतात की प्रतिसृष्टीमध्ये ज्ञानात सन्निधानात परमेश्वराला खंती येईल असं आचारविधी केला तर भोग्यरूप अयोग्यता प्राप्त होत असते. आणि परमेश्वराला खंती येण्याचं कार्य आपल्याकडून क्षणोक्षणी पावलोपावली होत असतं. तर ह्या ज्या गोष्टी ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे की नेमकं परमेश्वर कशामुळे प्रसन्न होईल, परमेश्वर कशामुळं नाराज होतील किंवा खंती त्यांना निर्माण होईल. हा जर आपण विचार केला तर आपल्या ते लक्षात आलं पाहिजे की आपण काय करायचं आणि काय नाही करायचं. परमेश्वर प्रसन्नतेच्या कोणत्या क्रिया आहे, कोणत्या गोष्टी आहे, कोणत्या आपण केल्या पाहिजे, त्याच्यामुळं आपण या गोष्टी लक्षात घेऊन आपण करायच्या राहतं. एकदा असंच परमेश्वराचा पूजा अवसर झालेला असतो आणि त्यावेळेस त्या पट्टीशाळेमध्ये परमेश्वर शतपावली घेऊन आसनस्थ झालेले असतात आणि त्याच ठिकाणी देवतेचं मंदिर असल्यामुळं त्या देवतेच्या दर्शनाला काही लोक येतात. तर तिथं एक ब्रह्मचारी भगवा म्हणजे अन्य एक भिक्षुक असतो, साधू असतो, ते पण येतात आणि त्याला आत जायचं असतं. आत जाता जाता तिथं औसा देवी असतात, त्या औसाला पाय लागतात. तर पाय लागल्यानंतर औसा म्हटल्यानंतर त्या कोपल्या चिडल्या आणि ते चिडल्यानंतर तो बी औसांवरती थोडासा खवळला, म्हणजे चिडला, चिडचिड होते. तर त्या डायरेक्ट औसाला म्हणतात तुझं इथं काय आहे म्हणे. तर हे जे ठिकाण आहे हे देवतेचं आहे, आमच्या देवतेचं आहे आणि आम्ही जोगी आहे, आम्ही इथं येतच असतो आणि आम्ही आमच्या दर्शनाला आलेलो आहे. तूच आतमध्ये बसले, तुला पाय लागल्यानं वरून तू आम्हालाच बोलते. तर ते आणि वरून मागे पुढे आम्हाला बोलते, अशा पद्धतीनं त्यांनी सुनावल्यानंतर औसांचा पारा आणखीन चढला आणि मग मात्र औसा बिघडल्या आणि बिघडल्यानंतर त्या डायरेक्ट शिव्या द्यायला लागल्या. हाय रे म्हणे, तुमचं निसंधान होईल म्हणे, निसंतान, तू सडणार, तू पडणार, तुला मी खाऊन टाकील, अशा पद्धतीनं खूप चिडून आणि त्या बोलायला लागल्या. देव शेजारीच बसलेले असतात. जेव्हा औसांचा तो अवतार बघितल्यानंतर तो साधू मात्र निघून जातो, पळून जातो घाबरून. पण ते झाल्यानंतर देव मात्र त्यांना समजावतात, नायका हे तुम्ही काय करताय म्हणे, असं काय तुम्ही करू राहिले म्हणे, तुम्हाला काही कळतं का. आणि देवाने तिथं सांगितलं सन्निधानी जे घडले ओकटे ते सन्निधानीची भोगिता तरी कैसे अन्यथात्व नव्हे. अन्यत्र की जे ते वाराणसी फेडीजे, वाराणसी की जे ते के फेडावे नाही का. परमेश्वर स्पष्ट सांगतात का सन्निधानीचं जे आहे ते सन्निधानीच फेडावं लागतं म्हणे, भोगावं लागतं, असं कुठंही नाही करावं लागत. जर इकडं तिकडं केलं तर वाराणसीला जाऊन फेडतात. आपल्या अन्य राटीमध्ये आजही मांजर मारली, हे केलं ते केलं तर ते म्हणतात हे पापशालन. आता आपल्याला आपल्या हिंदू धर्माची जी काशी आहे वाराणसी, तिथं जाऊन आपल्याला ते पापशालन करावं लागेल. परंतु देव म्हणतात वाराणसीलाच जाऊन जर पाप घडलं तुमच्याकडून तर मग ते कुठं फेडाल. तसं इकडं तिकडं जर केलं तर देवाच्या ठिकाणी तुम्ही येऊन प्रार्थना करून प्रायचित्त कराल, पण देवाच्या ठिकाणीच देवाच्या समोरच जर तुमच्याकडून चुकी जर घडली आणि देवानी सन्निधानामध्ये असलेली चुकी, मग तुम्ही कुठं फेडणार आहे, कुठं ती जाऊन तुम्ही
काढणारे. तर असंनिधानाचं जे घडलं आहे ते सन्निधानी फेडावं म्हटले, परंतु सन्निधानीच घडलं तर ते कुठं फेडावं औसाला देव सांगतात. त्यावेळेस मग औसाला त्यांची चूक कळते आणि ते म्हणतात, स्वामी जगन्नाथा, ते तुम्हीच सांगा आता काय करावं, मी माझ्याकडून चुकी तर झाली. मग ते परमेश्वर त्यांना स्पष्ट सांगतात, इथेचे सन्निधानी कर्मे सन्निधानीच फेडावे लागतात. मळकर्मी निवर्तलेल्या विंजीव कृपेशी पात्र होत नाही, जे आपण जोडलेले राहतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये कोरड्या लाकडाबरोबर ओले पण जाळले जातात, त्याप्रमाणे सन्निधानी अनारब्धे प्रारब्धे संता संत कर्म नासतात म्हटले. म्हणून सन्निधान तुम्हाला भेटलेलं आहे आणि तुम्ही काय अशी चुकी करतात, त्याच्यासाठी परमेश्वर फुटाणे करतात. दृष्टांत पण सांगून औसादेवीला ते समजावतात की एक फुटाणेकार जो असतो ते फुटाणे बनवण्यासाठी किती त्याच्यावरती प्रक्रिया करतो. एका टोकरीतून दुसऱ्या टोकरीत, दुसऱ्या टोकरीतून तिसऱ्या टोकरीत, मग त्याचं कठीणत्व जातं, त्यातलं मृदुत्व येतं, त्याच्यामध्ये चव येते. तसं परमेश्वर ह्या जीवावरती अशी प्रक्रिया करून बोधातृत्व देतात. मग शाब्द ज्ञानातून अप्रोक्ष ज्ञानात, मग सामान्य ज्ञानात, मग विशेष ज्ञानात जाऊन तो जीव प्राप्तीला योग्य करून मग अनादि अविद्येचा छेद करतात. एवढं औसाला परमेश्वराने समजून सांगितल्यानंतर त्या सन्निधानीचं महत्त्व परमेश्वर सांगतात आणि त्यांना स्पष्ट सांगतात की हे जे भोग्यरूप अयोग्यता आहे, ह्या पद्धतीनं की जिथं आपल्याला परमेश्वराच्या ज्ञान झालं आहे, आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे आणि हे बोध दिल्यानंतर परमेश्वराचं ज्ञान आपल्याला झाल्यानंतर सुद्धा आपण परमेश्वराला खंतील जर असं वागत असेल, आचारविधी जर आपण केला नाही व्यवस्थित, तर त्या पद्धतीनं याचे अडथळे आपल्याला निर्माण होत असतात आणि आपण आपल्यामध्ये एक भ्रम जो निर्माण झालेला आहे तो आपण यातून तोडला पाहिजे की आपण संन्यास घेऊ, आपण कपडे बदलू, मग आचार करू. तर हे अत्यंत चुकीचा भ्रम आपल्या डोक्यामध्ये आहे. ज्या मिनिटाला आपण परमेश्वराचं नाम घेतलं तिथूनच आपल्या आचाराला सुरुवात झाली. कारण नाम घेणं हा एक आचार आहे, तो आपण पहिला केला. जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वरातला फरक कळाल्यामुळंच आपल्याला परमेश्वराने बोध दिला. तो बोध दिल्यामुळं आपल्याला त्यातला नेमका फरक कळाला आणि मग तिथून पुढे आपण देवतेची भक्ती सोडली, म्हणजे अप्रत्यक्षरित्या आचार करायला लागलो. देवतेची भक्ती सोडली, एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करायला लागलो, नामस्मरण करायला लागलो, सकाळ संध्याकाळ देवपूजा करायला लागलो. हा विधी, हा आचार आपण करायला लागलो म्हटल्यानंतर आपल्याला नामधारकापासूनच आचाराची सुरुवात झालेली आहे. पहिलीतला मुलगा अभ्यास करतो, 10वीतला मुलगा अभ्यास करतो, फक्त त्याच्या अभ्यासामध्ये थोडाफार फरक कमी जास्त पण आहे, परंतु करावा तर लागतोच. तसं आचार हा आहे साधू संतांचा विषय नाही. आचार हा परमार्गातल्या प्रत्येक व्यक्तीचा विषय, मग तो नामधारक असो किंवा वासनिक असो किंवा संन्यासी असो, कुणी असो, त्याला आचाराशिवाय पर्याय नाही. फक्त त्या लेवलचा तो आचार त्या अवस्थेत त्याला करावा लागतो. आजही आपण भौतिक जगामध्ये, सांसारिक जगामध्ये जगत असताना सूत्रपाठात जेव्हा जातो तेव्हा आपण ते सूत्र आपण वेगळे केले पाहिजे की आपण काय आचार करू शकतो आज ह्या मिनिटाला. आणि मागे या सत्संगामध्ये मी तुम्हाला हे आव्हान पण केलं होतं. अनेक जणांनी मला फोन करून त्यावेळेस कळवलं पण होतं की आम्ही इतके सूत्र काढले, हे करण्याचा प्रयत्न करतोय. महात्म्यानी सत्यार्जाव व्हावे, महात्म्यानी गोड बोलावं, परत आपल्यामध्ये आवड निवड नसावी, जेवणाच्या संदर्भात असेल, बोलण्याच्या संदर्भात असेल, वागण्याच्या संदर्भात असेल. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण काय करू शकतो आज ह्या मिनिटाला, आणि ही जर सवय इथं लावली तर मग आपल्याला पुढं ती सवय राहणार आहे, ते संस्कार राहणार आहे आणि त्या संस्कारातूनच आपण आचार जास्तीत जास्त करणार आहे. पहिलीतला मुलगा कसा अभ्यास करतो त्याच्यानुसार त्याचं दुसरीचं ठरलेलं असतं. दुसरीतून 5वीत जातो, 5वीतून 10वीत जातो, तर 5वीत कसा अभ्यास करतो, तो किती सिरियस आहे, किती मार्क पाडतोय, त्याच्यानुसार त्याचं 10वीचं सुद्धा आपल्याला ठरवता येतं की बाबा आपण म्हणतो ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हा भविष्यात खूप हुशार होऊ शकतो. जर तो पहिलीतही करत नाही, 10वीतही करत नाही, उडणटप्पूपणा, तर तो पुढं काही शिकू शकत नाही. तसं आज आपण करू शकत असेल तर उद्या आपण करू शकतो. आज आपण म्हटलं ना, नाही उद्या करू आपण, तर उद्या कधीच येत नाही ना आपल्याकडून, ते कधीच होत नाही. म्हणून आपण ह्या गोष्टी आत्तापासूनच जर आपण सवय लावली आणि तो प्रयत्न केला तरच आपल्याकडून ते होऊ शकतं. जर आपण आज त्याचा विचार नाही केला तर नक्कीच आपण भोग्यरूप अयोग्यता जी आहे ते आपण जोडत असतो
आपल्याच्याने कधीही काही होऊ शकत नाही आणि होणार नाही. आणि म्हणून आज करण्याची गरज आहे. आज आपण संशोधन करण्याची गरज आहे. आज आपण जे बी करू शकतो त्या करण्याची गरज. स्वतःचं काम स्वतःनी करावं. इतकं सोपे सोपे सूत्र आहे आपल्याला की जे आज आपल्याला करता येऊ शकतं. स्वयंदास्य तपस्विनम म्हणजे तपस्व्यांनी स्वतःचं दास्य स्वतःनी करावं. आता तपस्वी म्हटल्यानंतर विशिष्ट साधू ही डोक्यातून कल्पना तुमच्या डोक्यातून पहिली काढून टाका. आपणही ह्या मार्गाचे तपस्वीच आहोत. फक्त आपण पहिलीतले तपस्वी, कोणी 5वीतले असेल, कोणी 10वीतले असेल, कोणी कॉलेजचे असतील, परंतु मात्र आहेत आपण तपस्वी. स्वतःचं काम आपण स्वतः करू शकतो. बघा विचार करून घरामध्ये आपण काय काय काम करू शकतो आणि काय काय आपण काम करू शकत असताना सुद्धा आपण करत नाही. तर याचा जर सहजच विचार केला आणि ती सवय सुरुवात केली तर घरातलं वातावरण चांगलं होईल आणि अप्रत्यक्षरित्या धर्म पण आपल्याकडून सांभाळला जाईल. जे अडथळे, जे अयोग्यता आहे ती आपली नासून जाईल. आपल्यामध्ये मळीनत्व, योग्यता आपोआपच प्राप्त होईल. तर अशा खूप आहे गोष्टी. आपल्याला सत्संग घेत असताना सारा विषय तो पूर्ण कव्हर करायचा असतो, त्यामुळे वेळेचं बंधन असतं. म्हणून मी खूप स्पीडली तुमच्यापुढं तो विषय फक्त समोर मांडतोय. एकदा का तो विषय तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही त्यावरती नंतर संशोधन करू शकता, लीळाचरित्रात जाऊ शकता, सूत्रपाठात जाऊ शकता आणि वेळोवेळी तुम्हाला मी सांगतो पण आहे की असे सूत्र तुम्ही बाहेर काढा, अशा अशा लीळा तुम्ही अभ्यासा. तुमच्या लगेच लक्षात येईल की अरे आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, आजपर्यंत काय करत आलो याचं समोर तुमच्याकडे पडताळा जर असेल तर तुमचं जे प्रवास आहे आध्यात्मिक तो अत्यंत सोपा होऊन जाईल. आणि तो सोपा झाल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल की आपण करू शकतो, आपल्याला करायचं आहे, आपल्याला आपल्याच्याने होऊ शकतं आणि आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. ही भावना, ही कल्पना किंवा हा विचारच खूप सुंदर आहे. तो आत्मविश्वास येण्यासाठी तुम्हाला ह्या नियमामध्ये, ह्या अभ्यासामध्ये तुम्हाला स्वतःला काहीतरी नियम घालून घ्यावा लागेल. कोणत्या गोष्टीचे एक नियम असतात. काम करायच्या ठिकाणी, व्यवसाय करायच्या ठिकाणी, घरातसुद्धा वागण्याची एक रीत असते, एक नियम असतो. शाळेत, कॉलेजला एक नियम असतो, वेळ असते. त्याच पद्धतीनं अध्यात्मात सुद्धा एक नियम आपण ठरवावा लागतो. जोपर्यंत नियम ठरवत नाही तोपर्यंत तुमच्याच्याने काहीच होत नाही. तुम्ही जर नियम ठरवला 15 गाठी मला स्मरण करायचं आहे, तर ती मोजून तुम्ही करा. तुम्ही म्हटले ना की स्मरण करायचं आहे त्याला काय मोजायचं, तर तुमच्याच्याने 15 गाठ्या कधीच होऊच नाही. मग 2-4 गाठ्यांमध्ये तुम्हाला असं वाटेल की आम्ही 15 गाठ्या केलेल्या आहे. तर नियम, प्रत्येक गोष्टीला एक नियम असला पाहिजे. का दररोज उठल्यानंतर 2 सूत्र, 4 सूत्र, 1 लीळा, 4 लीळा, त्याचं चिंतन, स्मरण किंवा एखादा सत्संग किंवा वाचन काहीतरी असं ठरवलं तरच ते होऊ शकतं. आपल्याकडं सगळीकडे जेवणाचा नियम आहे, अंघोळीचा नियम आहे, दात घासण्याचा नियम आहे किंवा कुठं फोन करण्याचा नियम आहे, कुठं जाण्याचा नियम आहे. फक्त अध्यात्मात आपल्याला नियम आपण अजून बांधून नाही घेतले. ती नियम बांधून घेणं ही आपली धर्मातली सर्वात मोठी गरज आहे, अध्यात्मातली सर्वात मोठी गरज आहे. अध्यात्मामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल, परमेश्वरापर्यंत जायचं असेल, तो ठाम निश्चय जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही या नियमांना सुरुवात करा, तरच त्या गोष्टी होऊ शकतात. तर ही भोग्यरूप अयोग्यता अशा नियमामुळंच तुमचे दूर सारत जाईल. 5वी जी आहे जीवस्वरूपीची अयोग्यता, म्हणजे जीवस्वरूप जे आपलं मूळ जे जीवाचं स्वरूप आहे त्याच्यातली अयोग्यता आज आपण बघतोय. मागील अयोग्यता जोडता जोडता काठीण्य निर्माण होत असते. तीच सवय, संस्कार आपल्याला लागतात, त्यामुळे मळीनत्व येतं आणि या जीवस्वरूपीची अयोग्यता म्हणतात. अशा अयोग्यता नसल्याकरता जीव जेव्हा जेव्हा शेवटचा म्हणजे निषेध ज्ञानात जात असतो तेव्हा परमेश्वराला हे सर्व आठवून परमेश्वर खंती करतात. विशेष ज्ञानामध्ये या जीवस्वरूपीची जी अयोग्यता ही नासत असते, त्यावेळेस परमेश्वर स्वतः त्याचा आविर्भाव करतात. त्यामुळे त्याचं अत्यंत दुःख होते आणि त्या दुःखामुळं ही जीवाची जी स्वरूपीची जी अयोग्यता आहे ती नासत असते. त्यावेळेस जो साधनदाता असतो किंवा परमेश्वर मान्य असणाऱ्या अवतारांकडे हा जीव जात असतो. हे उद्धरण प्रकरणामध्ये अत्यंत सुंदरपणे परमेश्वराने समजावलेलं आहे आपल्याला. मग गोविंदप्रभू बाबा असतील, दत्तप्रभू बाबा असतील किंवा श्री चक्रपाणी प्रभू महाराज असतील, श्री गोपालकृष्ण महाराज असतील, या जीवाची जी कडची जी अयोग्यता आहे पाहून ते अवतारही याला जवळ येऊ देत नाही. आपण त्यांच्याकडे धावतो, त्यांच्याकडे पळतो, कारण परमेश्वर सर्वज्ञ चक्रप्रभू आपल्या समोर असताना सुद्धा ते आपल्याला अवेअर करतात. तर अशा अवेअराच्या दुःखाचा संपूर्ण अयोग्यता नाश
जोपर्यंत पावत नाही तोपर्यंत आपण केवळ म्हणजे शुद्ध होत नाही आणि त्यामुळं आपल्याला पुढं सरकता येत नाही. मग परमेश्वर तयाशी कृपा करीते. ज्यावेळेस ही अयोग्यता संपते त्यावेळेसच परमेश्वर कृपा करतात आणि आपल्या कृपाशक्तीने अनादि अविद्येचा छेद करतात. मूळ अविद्या आहे तिचा छेद करतात परमेश्वर. अज्ञान छेद करून अन्यथा ज्ञान त्रुटी होय, आद्यमूळ त्रुटी होय, जीवत त्रुटी होय. म्हणजे ते सारं तोडून परमेश्वर आपल्याला क्लीन केल्यानंतर अनादि अविद्येचा छेद करतात. जोपर्यंत जीवाची ही अयोग्यता जी आहे जीवाच्या स्वरूपीची जोपर्यंत ती जात नाही तोपर्यंत मात्र परमेश्वर आपल्याला अनादि अविद्येचा छेद करत नाही. आणि ही अनादि अविद्येचा छेद करण्यासाठी आपल्याला ही जीवाची मूळ स्वरूपीची जी अयोग्यता आहे ती तिथं नासवावं लागते. आणि मग यातून परमेश्वर विशेष ज्ञानी याच्या अविद्येचा वरीलप्रमाणे नाश केल्यामुळे अविद्या, आद्यमळ, जे जीवत्व आहे, मतित्रय म्हणजे म्हणजे 5 पिशी आपण बघितल्या जीवाच्या या सत्संगामध्ये की अनादि अविद्येमुळं कोणत्या 5 पिशी तयार होतात त्या. तर ज्ञानशक्ती असेल, प्रेमशक्ती असेल, साधनपरा योग्यता असेल, चरमदेह ही मागे राहून अव्यक्त स्वरूपी विलीन करतात आणि मग त्यानंतर या जीवाला म्हणजे परमेश्वराचं स्वरूप पावन करतात. आता याच्यामध्ये बी 2 गोष्टी, ज्ञानी याला ब्रह्मस्वरूपी पावन, प्रेमी याला ईश्वर स्वरूपी पावन करतात. तर ह्याच्यामध्ये परमेश्वराला दोन्हीही ज्ञानी याला असो किंवा प्रेमी याला असो प्राप्त करावंच लागतं आणि त्यांना दोघांनाही जो आनंद द्यायचा आहे तो सारखाच असतो. आता याच्यातला जो फरक आहे तो आपण परमेश्वर या 4थ्या पदार्थामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा यातला नेमका फरक आपल्याला तिथं लक्षात येईल. तर ह्या प्राप्तीमध्ये मात्र जीवाचा जो विकास आहे तो 100 ब्रह्मांडा इतका होतो. आणि जीवाची ही स्वरूपीची जी अयोग्यता आहे हे काठिण्य ज्यांनी निर्माण होतं म्हणजे हिंसा असेल किंवा कोणाचं मन पळवणं असेल, दुःख असेल, तर हे जे काठिण्य येतं आपल्याला काहीच वाटत नाही. आपण मुंगी मारली काहीच येत नाही. ते काठिण्य निर्माण होतं जीवाच्या स्वरूपी. ते काठिण्य ज्याच्यामुळं निर्माण होतं ना ते जीवाच्या स्वरूपीची अयोग्यता निर्माण करतं आणि त्याच्यामुळंच आपण धर्मापासून जाण्याची शक्यता पण असते. परंतु हे जोपर्यंत क्लिअर होत नाही, क्लीन होत नाही तोपर्यंत अनादि अविद्येचा छेद परमेश्वरसुद्धा करत नाही. तर ही अयोग्यता नाशण्याकरता विशेष ज्ञानात जोपर्यंत परमेश्वराला आपल्याला घेऊन जाता येत नाही नासून तोपर्यंत मात्र अनादि अविद्येचा छेद परमेश्वरही करू शकत नाही. जोपर्यंत अनादि अविद्येचा छेद होत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्तीसुद्धा आपल्याला भेटू शकत नाही. अशा पद्धतीनं ही जीवानी अयोग्यता जोडलेली असते आणि ती अयोग्यता आपण आपल्या प्रयत्नांनी नासवायची असते, काढायची असते आणि त्यातूनच आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या ज्या प्रगतीच्या गोष्टी त्या आपल्याला साधता येऊ शकतात. आता ही प्रतिकारणता जी आहे ऊर्ध्वगतीची वरच्या लेवलपर्यंत परमेश्वराकडे आपल्याला जाण्याची जी प्रतिकारणता आहे ही गुणरूपी क्रियेची चाल याला प्रतिकारणता म्हणतात आणि ती परमेश्वर आपण जसं प्रसव म्हणतो तर प्रसव हा शब्द अधगतीचा वापरला जातो आणि ऊर्ध्वगतीची प्रतिकारणता हा शब्द परमेश्वराच्या अध्यात्माच्या ह्या प्रगतीच्या अनुषंगाने वापरला जातो. तर गुणरूपी क्रियेची जी चाल आहे ती चालणे म्हणजे यालाच प्रतिकारणता म्हणतात आणि भजनाची प्रतिकारणता रिक्त मनुष्यापासून सुरू होते. आता ही योग्यता कशी कशी वाढते या जीवाची आणि ही जी अडथळे हे आपण जर आपल्या प्रयत्नांनी जर दूर सारले तर त्यातूनच मग आपल्याला पुढं परमेश्वराच्या प्राप्तीकरता जाण्यासाठी विधीने विधी स्फुरत असतो, क्रियेने क्रिया वाढत असते आणि त्याची सुरुवात होते अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन. ज्ञान व्हायचं आहे तर भूतभजनाची गरज आहे आणि तिथूनच मग भजनाची जी प्रतिकारणता आहे रिक्त मनुष्यापासून सुरू होत असते. त्यामध्ये निचदेवतेचा रिक्त मनुष्यापासून प्रतिकारणता सुरू होते. असे निचादिक्रमे घेऊन मायेचा रिक्त मनुष्यापर्यंत मग बहिर्यागिया, निचादिक्रमे मग आंतर्यागिया, निचादिक्रमे मग ज्ञानविग्रह, ब्रह्मांडास्ता, मग दैवराटीतील वेदवंत, बोधवंत, अनुसरला, भक्त, 12वीचे अवतार, मग पुरीचे पात्र, अशी भजनाची ऊर्ध्व प्रतिकारणता वाढते. आता ह्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ही अयोग्यता जर नासली किंवा आपण नासवत असलो तो प्रयत्नाने आपण जर पुढं जात असलो तर ही प्रतिकारणता आपली अहेतुक भूत भजनापासून सुरुवात होऊन मायापूर भजनापर्यंत जाते. आज आपण दैवराटीत आहोत. दैवराटीत असताना आपल्याकडून
नामधारक असेल, वेदवंत असेल, बोधवंत असेल, अनुसरलेले पुरुष असेल, यांच्या ठिकाणी क्रिया घडते. म्हणजे ती काही आपोआप डायरेक्ट आलेली नाही, हे लक्षात घ्या. लगेच आपण जन्माला आलो, लगेच आपल्याला परमेश्वराने बोध दिला, बोध दिल्यानंतर आपली लगेच ही जी प्रतिकारंत आहे ऊर्ध्वगतीची ती वाढली आणि आपल्याकडून लगेच हे वेदवंत, बोधवंत, अनुसरल्या पुरुषाच्या ठिकाणी क्रिया घडायला लागल्या, असं होत नाही. सुरुवात आपण ह्या अयोग्यता ज्या आहे त्या नासत 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 येऊन त्या योग्य ठिकाणी, योग्य रस्त्यावर किंवा योग्य वेळी आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याची सुरुवातच होत नाही. आणि तिथं पोचलो तेव्हा कधीतरी नकळत आपल्याकडून रिक्त मनुष्याच्या ठिकाणी भजन घडतं, ते बी अहेतुक, आणि त्यातून मग परमेश्वराची सुरुवात होऊन जाते. आणि मग मनुष्यापासून देवतेच्या बैर्याग झालं, मग अंतर्याग झालं, मग ज्ञानविग्रह देवतेचा, मग ब्रह्मांडस्था, मग दैवराटीत. म्हणजे या साऱ्या कर्मराटीचे हे सारे पात्र संपल्यानंतर दैवराटीत भजनाचा आपल्याला योग येतो. मग त्यावेळेस वेदवंत सुरुवात, बोधवंत, मग अनुसरला, मग भक्त. अशा पद्धतीने ही प्रतिकारंता आपली वाढत असते. म्हणून जोपर्यंत आज आपण इथपर्यंत आलो याचा अर्थ आपण प्रयत्नाने या साऱ्या अयोग्यता नासवलेल्या आहे, नासवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ही चाल आपली इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर प्लस पॉईंट घेतला आणि होकारात्मक विचार केला तर आपला जो प्रवास आहे हा अत्यंत खडतर पद्धतीनं सुरू होऊन, परंतु आत्ता योग्य रस्त्यावर, योग्य ठिकाणी आपण योग्य वेळी येऊन पोचलेलो आहे. आता याच्यामध्ये स्पीड वाढवणं, याच्यामध्ये परमेश्वराने सांगितलेलं आज्ञाप्रती पालन करणं आणि ही जी आपली समर्थवादावरची निष्ठा आहे ती पक्की करून चालत राहणं. कितीही याच्यातसुद्धा कितीतरी अडथळे येतील. मतमतांतर आहे, वासना आहे, कोण काय सांगते हे सांगण्याच्या प्रयत्नातून आपल्यामध्ये अडथळे आपल्याला निर्माण होऊ शकतात. पण त्याच्यावर मात करण्यासाठी आपली निष्ठा, आपली संशोधक वृत्ती, आपली चिकित्सक बुद्धी ही अत्यंत गरजेची. काय योग्य अयोग्य यातूनच तुम्ही संत असंत सामुग्री मिळवाल आणि तिथून पुढं तुम्ही ह्या प्रवास सुखकर करू शकता. पण ही ऊर्ध्वगतीची प्रतिकारंता आहे ही आपोआप घडलेली नाही आणि तिथपर्यंत आपण आलेलो आहे. तर त्याच्यासाठी खूप आपण कष्ट घेतलेले, प्रयत्न केलेला, त्याच्यावर मात करत आलेलो आहे. आता नित्यनरकाचा जो प्रसव आहे तो काही एकाच वेळेस लगेच येत नाही. आपण दैवराटीचे म्हणून आपल्या नित्यनरकाच्या प्रसवाचा विचार करायचा आहे. तर दोषरूपी क्रियेची जी चाल आहे ती चालत राहणं त्याला प्रसव म्हणतात. त्याच्याच उलट जसं आपण दोषरूपी क्रियेची चाल प्रसव म्हणतो, तोच प्रसव जर ऊर्ध्वगतीचा जर घेतला तर त्याला प्रतिकारंता म्हणतात. म्हणजे पुढं वाढत जाते. तर हन्नाचा जो प्रसव म्हणजे नित्यनरकापर्यंत जो हन्नाचा प्रसव आहे तो लगेच एका दिवसात, एका मिनिटात येईल का? एकाच वेळेस येईल का? एकाच जन्मात येईल का? नाही. त्याची सुरुवातच पशुत्रियांच्यापासून सुरू होते. कधीतरी ते पशुत्रियांच्या आपल्याकडून जर झालं, मग तृणमुंगी हिंसा केल्याने काठिण्य निर्माण होतं आणि हे काठिण्य निर्माण झाल्यानंतरच आपल्याकडून मग रिक्त मनुष्याचं, मग बैर्यागी, आंतर्यागी विग्रह, ब्रह्मांडस्था, मग दैवराटीत वेदवंत, बोधवंत, मग वासनिक, मग अनुसरला, भक्त, मग 12 अवतार यांच्या ठिकाणी हे पुरीचे जे पात्र आहे. मग त्याच्यानंतर परदृश्य, पराच्छादनीचा आवरदृश्य, आवराच्छादनीचा परदृश्य, उभयदृश्य या पुरीच्या पात्राच्या ठाई हनन घडले तर नित्यनरक होत असतं म्हटले. आता नित्यनरक घडण्यासाठी परमेश्वराचं स्पष्ट सूत्रच आहे का ह्या मायापूर जे आहे ते भजनापेक्षा मोठं भजन नाही आणि ते हननापेक्षा मोठं हनन पण नाही. कारण त्यातून प्रेम होतं जर भजन घडलं कारणतेमुळं. आणि जर प्रसव जर दोषरूपी क्रियेचा जर चालला, जर हनन घडलं तर मग नित्यनरक होतं. आता त्याच्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर आज ह्या मिनिटाला आपण अदृश्य स्वरूपाच्या परमेश्वराचं स्मरण करतोय, चिंतन करतोय. म्हणजे असन्निधानी थोडक्यात आपण सांगायचं. तर असन्निधानी असताना मग परमेश्वर भजन जे आहे, मायापूर भजन, हे आपल्याकडून घडत नाही का? घडू शकत नाही का? तर परमेश्वर सांगता असन्निधानी जर हट्ट धरला तरी प्रेम मी देऊ शकतो. आणि प्रेम तर फक्त अहेतुक मायापूर भजनानेच घडतं. मग हट्ट कशाचा धरायचा? ज्यावेळेस परमेश्वराच्या प्रेमाचा जर आपण हट्ट धरला तर परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून ते स्वीकारतील. तसंच हननाचं आहे, स्वतः हनन करून घ्यायची गरज पडत नाही परमेश्वराला. कोणाला तरी निमित्त करून ते स्वीकारतील. एकदा स्वीकारात पडलं, परमेश्वर म्हटले स्वीकारलं तरी त्याला हननाचं नरक होतं आणि त्याची क्रिया पूर्ण होते. ज्यावेळेस वेरूळला जे परमेश्वराला
हाणण्यासाठी हेमाद्री पंडिताकडून काही लोक येतात आणि त्या विषयाच्या सुपाऱ्या परमेश्वराला दिल्या जातात. पहिल्या दिवशी परमेश्वरवरती काहीच परिणाम होत नाही, त्याच्या लक्षात येतं. मग तो सांगतो की अंधारात द्या. मग ते आणल्यानंतर परमेश्वर स्पष्ट त्याला सांगतात की तुझ्या उद्देशाने आलाय ते मी स्वीकारले. कारण परमेश्वर नित्य नरकात आलेल्या जीवाला शेवटच्या क्षणीसुद्धा संधी देतात की तू इथून पळ. कारण माधव भट्टाला नित्य नरकाची चालू होती, प्रेमाची चालू होती. आले परमेश्वराच्या हाणण्यासाठी, परंतु नजरेने ते संपवलं आणि डायरेक्ट प्रेम घडलं. तर ह्या ज्या गोष्टी आहे, दोन्ही बाजूनी दोन्ही गोष्टी एकाच वेळेस चालत असतात. आपण किती कशामध्ये जास्त स्ट्रॉंग आहेत त्याच्यानुसार माधव भट्टाचं प्रेमाचं जो चाल होती ती मोठी होती, ती स्ट्रॉंग होती, ती पक्व होती, म्हणून त्यांना ते भेटलं. आणि याची प्रेमाची चाल पक्व नसल्यामुळं त्याला नित्यनरक भेटलं. तर परमेश्वराने स्वीकारलं म्हणल्यानंतर स्वीकारलं. त्याच्यासाठी काय ते खरंच घ्यायचं आणि त्याचं गरज नसते, आवश्यकता नसते. या गोष्टी समजून घ्यायला थोडा अवघड जाईल, परंतु ही नित्यनरकाची जी चाल आहे ही परमेश्वरापर्यंत अशी लगेच एका मिनिटात एका क्षणात जात नाही, एका जन्मात जात नाही. तर जो प्रसव आहे तो हळूहळू वाढत जातो, काठिण्य निर्माण होतो. त्या काठिण्यातून या जीवाची जी स्वरूपीची आयोग्यता ती वाढत जाते आणि तीच मग परमेश्वराच्या हाणण्यापर्यंत किंवा परमेश्वराच्या भजनापर्यंत तुम्ही संत सामुग्री डेव्हलप करत गेले तर परमेश्वराच्या भजनापर्यंत ती संत सामुग्री तुम्हाला घेऊन जाईल. आणि असंत सामुग्री जर डेव्हलप करत गेले, वाढवत गेले, तर ती नित्य नरकापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. तर आपल्याला कुठं जायचं आहे? परमेश्वराच्या प्रेमापर्यंत जायचं आहे, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जायचं आहे. कारण आपला उद्देश परमेश्वराच्या प्राप्तीचा आहे. त्याच्यामुळं तो उद्देश नसतानाही आपल्यामध्ये अप्रत्यक्षरित्या ते जर डेव्हलप होत असेल तर त्यालाच तो आविधी म्हटलं गेलेलं आहे आणि त्यालाच ती अयोग्यता म्हटली गेली. ती वाढीस न लागण्यासाठी प्रयत्नाने त्याच्यावरती मात करणं आणि ते आपल्याला अयोग्य रूप न ठरवण्यासाठी आपण त्याच्यावर मात करीत करीत त्याच्यावरती आपण पुढं प्रगतीला गेलो पाहिजे, तरच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. नित्य नरकाची ही जी काळमर्यादा आहे सृष्टीपर्यंत आहे, परंतु परमेश्वर पश्चात्प्रहरी सुद्धा सकळ जीवाचं, जेवढे नित्य नरकात गेलेले जीव आहे त्यांचं चिंतन करतात आणि एक मुहूर्त विसावा त्या नित्य नरकियाला पण भेटतो. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे, त्याच्या चालीपर्यंत हा जीव गेला आहे आणि त्याचं हनन परमेश्वराने स्वीकारलं आहे, म्हणून त्याला नित्य नरक झालं आहे. म्हणजे एवढी ओकटी क्रिया करून सुद्धा त्याला नित्य नरक झालं आहे, त्याचंसुद्धा परमेश्वर चिंतन करतात आणि त्याला एक मुहूर्त, तेवढा वेळ त्याला विसावा देतात, विश्रांती देतात किंवा त्याचं सुखात परावर्तन करतात. म्हणजे हे परमेश्वर दयाळू माळू कृपाळू कसे हे आपल्याला परमेश्वराच्या पदार्थामध्ये जेव्हा गेलं त्यावेळेस आपल्याला लक्षात येईलच, परंतु यातून आपण हे समजून घेऊ शकतो. तर आज आपण या सत्संगामध्ये जीवाची जी अयोग्यता आहे ती कशी कशी वाढत जाते, ती प्रतिकारंता कशी कशी वाढत जाते, तो प्रसव कसा कसा वाढत जातो, त्यातून आपल्याला हे लक्षात येतं. तर ही जीवाची अयोग्यता वाढवण्याचं काम आपलंच आहे, कमी करण्याचं काम आपलंच आहे. वाढवायचं, कमी करायचं, ते खुंटवायचं, त्याच्यावर मात करायची, ते आपण एकदा ठरवलं आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये, तर ते जाणं, ते चालणं अत्यंत सोपं होऊन जाईल. आपण जर कन्फ्युजन असलं आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, कोणत्या रस्त्याने जायचं आणि कुठपर्यंत पोचायचं आहे, हेच जर क्लिरिफिकेशन आपल्या विचारामध्ये जर नसेल, तर आपल्याला मात्र चालत असताना कळत नकळत आपल्याकडून कितीतरी चुकीचे कर्म घडू शकतात. परमेश्वर सांगतात थोडंसं वाईट कर्म अनंत जन्म निस्तरता तुम्हाला ते वाईट कर्म घेऊन जाऊ शकतं. त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आध्यात्मिक जीवनामध्ये जगत असताना आणि जात असताना अत्यंत सावधपणे पावलं टाकत आपण पुढं जर चाललो तरच परमेश्वराचं हे प्रेम किंवा परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. कारण कळत नकळत आपण कितीतरी कर्म चुकीचे जोडलेले. आज आपल्याला बोध दिलाय, आपण अभ्यास करतोय, आपल्याला हे समजतंय, सारं जाणून समजून तरीही आपल्याकडून कितीतरी चुकीच्या गोष्टी घडत आहे. जेव्हा बोध नसतो किंवा जेव्हा बोध झाला आहे परंतु नामधारक अवस्थेत असतो, तेव्हा किती गोष्टी आपल्याकडून घडतात, घडत असतील. या अज्ञानाने कितीतरी गोष्टी घडताय. जर ज्ञानाने आपल्याकडून कळत नकळत घडताय, जाणून उमजून सुद्धा
कळत नकळत घडताय तेव्हा अज्ञानी किती घडल्या असतील याची आपण कोणत्या प्रकारचा विचार करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला याच्यावरती मात करण्यासाठी आपली बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता अत्यंत स्ट्रॉंग, अत्यंत परिपक्व करावं लागेल आणि त्यातूनच आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकू. अन्यथा परमेश्वर ही गोष्ट प्राप्तीच्या बाजूने आपण विचार केला तर आपल्यापासून खूप दूर दूर राहिली आत्तापर्यंत आणि आजही ते परत होऊ शकतं. ते न होण्यासाठी ही जीवाची अयोग्यता कशाने आपल्याला निर्माण होते, तर ती विधिभंगाची अयोग्यता आपण टाळली पाहिजे, निषेध आचरणाची अयोग्यता टाळली पाहिजे, अडथळेरूप अयोग्यता आपण टाळली पाहिजे, भोग्यरूप अयोग्यता आपण टाळली पाहिजे आणि जीवस्वरूपीची अयोग्यता टाळून मग आपण ऊर्ध्वगती प्रतिकारणता वाढली पाहिजे आणि अधगतीचा जो प्रसव आहे आपण थांबवला पाहिजे. तरच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो, परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. याचं आपण आज चिंतन केलेलं आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.